ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. ज्ञानदेवांचा अर्जुनाच्या मिशने साधकांना उपदेश. ओव्या आहेत 360 ते 364. योगयुक्त चित्त कशाला म्हणायचे व मिताहाराच्या व विषयत्यागाच्या युक्तीने साधकाने आत्मस्वरूपी कसे स्थिर व्हायचे हे सांगितल्यावर ज्ञानदेव आता अर्जुनाच्या मिशाने सर्वसामान्य साधकांना उपदेश करणार आहेत. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षु नभसी, ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा. तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर नाहीस, तर सांग बाबा, तू कठीणपणाला भीतोस काय? तरी पार्था हे झणे, सायास केशी हो मने, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती. तरी अर्जुना, यात कष्ट आहेत असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल, तर तो तसा होऊ देऊ नकोस. ही दुष्ट इंद्रिये याचा उगाचच बाऊ करतात. पाहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी काय जिव्हा न म्हणे. पहा बरं, आयुष्याला स्थिर करणारे व संपलेल्या जीविताला मागे आणणारे औषध त्याला जिव्हा शत्रू समजत नाही का? ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुःखे, एरवी सोपे योगा सारिखे काही आहे. त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले ते या इंद्रियांना सदोदित दुःखकारक वाटते. एरवी अर्जुना, योगासारखे सोपे काही आहे का? म्हणून आसनाची या गाढिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधू यया. म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही चांगला योगाभ्यास सांगितला त्या योगाने इंद्रियांचा निरोध झाला तर होईल. भगवंतांनी जो युक्त आहार विहार सांगितला त्याचे ज्ञानदेवांनी विवेचन केले. योग साधकाला युक्त आहार विहार महत्वाचा आहे. युक्त आहार विहाराची सवय लागली की बाह्य इंद्रियांचा आपोआप निग्रह होतो व योग साधनेतला पहिला टप्पा पार होतो. युक्त आहार विहाराने योग साधनेला आवश्यक असणारे जे शरीर त्यालाही स्वास्थ्य लाभते व साधक योग साधना निर्विघ्नपणे पार पाडू शकतो. बाह्य इंद्रियांचा निग्रह झाला की आंतरनिग्रह सहज साधतो. अर्थातच त्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. एकूण भगवंतांचा रोग मनुष्याने निश्चयपूर्वक साधना करावी यावर आहे. ज्ञानदेव अर्जुनाच्या मिशाने सर्व साधकांना उपदेश करत आहेत. सर्वसाधारणपणे साधकाच्या मनात घोळणारी शंका म्हणजे आपल्याला हा योगाभ्यास जमेल की नाही, त्यासाठी काही अधिकाराची आवश्यकता आहे का व आपली पात्रता आहे की नाही, हीच शंका अर्जुनाला आली होती व त्यांनी ती 337 व 338 या 2 ओव्यामध्ये भगवंतांना विचारली होती. त्यावेळी हे श्रीकृष्ण मुखाने ज्ञानदेवांनी उत्तर दिलं होतं की व्यवहारातली सुद्धा कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी अधिकार हा लागतोच आणि अधिकार हा स्वप्रयत्नाने मिळवायचा असतो. योग्यता ही काही बाजारात मिळणारी गोष्ट नाही. तसेच आता उपदेश करताना म्हणत आहेत की ज्याला प्राप्तीची इच्छा आहे त्याने अभ्यासात दक्ष असले पाहिजे. कदाचित अभ्यासात कठीणपणा आहे याची भीती वाटत असावी, पण ही भीती कोण निर्माण करतं, तर दुष्ट इंद्रिये ही व्यर्थ भीती साधकापुढे उभी करतात. ज्ञानदेवांचे शब्द आहेत, वाया बागुल इये दुर्जने इंद्रिये करीती. इंद्रिये साधकापुढे बागुलबुवा उभा करतात. मोठी माणसे लहान मुलाला बागुलबुवाची भीती दाखवतात. वास्तविक बागुलबुवाला खरं अस्तित्व असतं का? तो खरा असता तर भीती वाटली असती, पण मुळात बागुलबुवा नावाची चीजच नाही, तर भीती कशाची? त्याप्रमाणे इंद्रियांनी ह्या अभ्यासाचा बागुलबुवा उभा केलेला आहे. इंद्रियांचा हा स्वभावच आहे की जे जे हितकारक असते ते त्यांना दुःखदायक वाटते. म्हणून ही इंद्रिये साधकाच्या मनश्चक्षुपुढे योग साधनेच्या काठिण्याचे चित्र उभे करतात. म्हणजे मग मनुष्य आपसुकच योग साधनेकडे वळणार नाही. ही गोष्ट औषधाच्या उदाहरणाने ज्ञानदेवांनी स्पष्ट केली आहे. औषध कडू असतं. पूर्वीच्या काळी आता सारखी चवीला गोड लागणारी औषधं नव्हती, त्यामुळे ते औषध जिभेला घ्यायला आवडत नाही. वास्तविक ते शरीराला हितकारक असते, आरोग्य व आयुर्मान वाढवणारे असते, पण जिभेला ते आवडते का? जीभ त्या औषधाला शत्रुवतच समजत नाही का? इंद्रिय सुद्धा तसंच करतात. जी जी गोष्ट परिणामी हितकारक आहे ती गोष्ट त्यांना दुःखदायकच वाटते.
म्हणून ज्ञानदेव सांगतात की आसन स्थैर्यापासून सुरुवात करून जो अभ्यास सांगितला तो नीट रीतीने केला तरच चित्ताचा निरोध होणे शक्य आहे. इंद्रियांचा दुस्वभाव, अभ्यासाचे महत्व व योगाचरणाची सुलभता सांगून योगाचरणाने प्राप्त होणाऱ्या आत्मसुखाची ओढ ज्ञानदेवाने येथे निर्माण केली आहे व साधकाच्या मनातील योग साधनेबद्दलची भीती घालवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानदेव येथे योग साधना सोपी असल्याचे सांगतात, कारण ही ईश्वर प्रणिधानावर आधारित असणारी योग साधना आहे. म्हणून त्याला पंथराज असं म्हटलंय. यामध्ये योग व भक्ती यांचे एकीकरण केलेले आहे. भगवंतांनी पुढील श्लोकामधून योगाने होणाऱ्या प्राप्तीचे वर्णन केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.